बहिणीचं तिथं एक टपरी आहे सर. त्या टपरीवरती ते लोक ना हप्ता वसूल हिला पैसे मागत होते. ते पैसे मागताना हिने 10,000 नाही दिले म्हणून त्या लोकांनी अर्जावरती अर्ज वार्ड ऑफिसला केले सर. आमची टपरी ते माझी बहिणीच्या मागं कोण नाही करणार. तिचा नवरा अपंग आहे, तिचा नवरा काम करू शकत नाही, ती एकटीच कमवणारी आहे, 7 लेकरं आहेत त्यांना, आणि ती एकटी कमवणारी आहे. त्या टपरीवर ते सारखं उचलून महानगरपालिकेला खोटे तक्रारी करायचे, कंप्लेंट द्यायचं, तिची टपरी उचलून न्यायला लावायची. असे वारंवार खोटे तक्रारी करत आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिसांना मदत मागण्यासाठी. आम्ही पोलिसांचे हातपाय जोडले की आम्हाला इथून न्याय मिळवून द्या. आमचं उदरवाद्यांचं पोट त्या टपरीवरती चालतं सर. आता ती त्या टपरी ती बंद करून राहिली. 7 लेकरं तिची उपाशी घेऊन ती कुठं जाणार. आम्ही इथे येऊन साहेबांना सांगून विनंत्या वगैरे केला. त्याच्यानंतर आज पण त्या लोकांनी तेच काम केलं. वॉर्ड ऑफिसला जाऊन महेश कोटीवाले, प्रकाश पाटील साहेब आणि प्लस ते शिलवंत वगैरे सगळेजण त्यांच्यासोबत राहतात ते पोरं, त्यांचे तर नावं मला माहीत नाहीत सर. ते लोक जाऊन तिथं वॉर्ड ऑफिसला स्वतः जाऊन अर्ज टाकत होते. तिकडून मी जात असताना मी त्यांना बघितलं. मी ताईला फोन केला, म्हणलं बघ तिथं कोण आलं आहे का. तर ती म्हणली पूर्ण गाडी आली. तिनं जीव द्यायला साहेब निघायला लागली. आता तिच्यापाशी तो शेवटचा पर्याय काय नाही, ते पोट पालायचं त्याचं ते तेवढंच एक आहे. आणि ती त्याच्यामध्ये ते लोक टपरी उचललं की तिला आणि तिच्या 7 लेकराला आणि त्यांच्यासोबत मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर हे लोक बाहेर होते. मग मी म्हणलं त्याला काय ते प्रेमाने बोलून आपण संपवून टाकू. काय बाबा कशाला. मी बोलायला गेलं तर डायरेक्ट मला शिवी द्यायला लागलं. मला राग आला. मी म्हणलं तू शिवी कोणाला देतोय. मी त्याच्याजवळ गेली की डायरेक्ट मला इथं धरला आणि एकाने ते शिलवंतने माझ्या कंबरावरला धरलं. आणि ते 20-30 पोरं होते. तसं 20-30 पोरांनी मिळून आम्हाला 20-30 पोरांमध्ये कोणी सोडवलं ते 5-6 जणांनी मिळून आम्हाला बेदाम मारलं. आणि मला स्वतःचा जीव वाचवायला मी हात चालायला लागले तर तो व्हिडिओ ते लोक व्हायरल करतात. गांजाचा धंदा बोलतात, कशाचा धंदा. साहेब माझ्या घरी पोलीस प्रशासन या सगळ्या जणांनी माझं घर चेक करा. कवा मी गांजा आणि MD, आतापर्यंत MD बोलत होते, त्याचं नाव नाही ऐकलं कधी आयुष्यात मी. गांजा आणि MD हे सगळ्या आमच्यावरती आरोप टाकतायत. आम्हाला कोणच साथ देत नाही. आम्हाला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता ते लोक बोलतात आम्ही असं करून टाकणार, लेडीजला आणणार 20-30 जणांना. आम्ही दोघी बहीण 20-30 जणांमध्ये काय करणार. आम्हाला जीव दिल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही सर.